हाय नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार चॅनलवरती। आणि आता हे मित्रांनो आपण पार्सल केलेलं आहे मुंबईसाठी 4 कोंबड्या। याच्यामध्ये गळाकाटूच्या 2 कोंबड्या आणि गळाकाटूचा 1 कोंबडा आणि मल्टी कलर 1 कोंबडा, असे 4 पक्षी आपण मुंबईसाठी देतो मित्रांनो। तर हे पार्सल आता उद्याच पोहोचेल मुंबईमध्ये आणि पोहोचल्यानंतर पण तुम्हाला तिथला पण रिव्ह्यू मिळेल त्यांचा। तर व्हिडिओ कंटिन्यू राहा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू। जायचे मुंबईला जायचे। अंडे छान का झाले, मोठे मोठे अंड्यावर आले आता हे सध्या। तर मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत, त्यांचं नाव आहे मनीष मोरे, मुंबईला राहतात आणि आय थिंक कोकणमध्ये प्रॉपरचे आहेत ते, कोकणातली। तर त्यांना ना गळाकाठूच्या कोंबड्या आणि कोंबडा पाहिजे होता मित्रांनो, आणि मल्टी कलरचा कोंबडा। तर ते मला बोलत होते की सर तुमच्याकडे असतील तर व्हिडिओ करून पाठवा, आणि त्यांना पाठवण्यासाठीच हा व्हिडिओ करतो मित्रांनो। तर हा गळाकाठूचा कोंबडा, ती कोंबडी आणि मोठीवाली 1 कोंबडी आणि 1 मल्टी कलरचा कोंबडा, असे 4 पक्षी त्यांना पाहिजे आहेत मित्रांनो। तर हा दाखवतोय मी, हा पण छान आहे, लहान आहे पठ्ठा, एक 5 महिन्याचा असेल, 5 ते 6 महिन्याचा जवळजवळ। आणि हा पण मित्रांनो, हा खूप अग्रेसिव्ह आहे, मल्टी कलरमध्ये आहे आणि खूपच गरम आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूपच ॲक्टिव्ह आहे असा हा कोंबडा। आणि बऱ्यापैकी शेपटीला पण पांढरे पंख आहेत आणि साईडचे पण पांढरे पंख आहेत, लाल आहे, पिवळे पंख आहेत, केशरी पंख आहेत आणि परत पांढरे चॉकलेटी, म्हणजे बऱ्यापैकी खूप कलर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो। आणि ही आपली मोठीवाली कोंबडी, जी 1 दिवस आड करून अंडी घालायची। आणि तो जो कोंबडा दिसतो गळकाठूचा, तर तो आपल्या मित्राला दिलेला मित्रांनो आपण पुण्याला। तर तो आता उद्या जाईल, म्हणजे शुक्रवारी म्हणजे उद्या मी तो देणार आहे मित्रांनो। त्याचे पैसे तर आपल्याला 1-1.5 महिन्याखालीच भेटले होते। तर आता त्यांना तो पाठवायचा आहे, आपल्याकडे पिलं निघावीत यासाठी आपण हा तो ठेवून घेतला होता। आणि हा मी दुसऱ्या एका आमच्या मामाकडून आणला होता, गावाकडून। तर हा खूप छान आहे कोंबडा, तर हा पण त्यांना पाहिजे मित्रांनो, आणि ही कोंबडी पण। तर ह्यांना दाणे टाकून खास जवळ बोलवते, म्हणजे हा पण व्हिडिओ ते बघतील आणि पाहिल्यानंतर मग ऑर्डर करतील। तर मस्त असा हा कोंबडा इथे मस्त रमला होता मित्रांनो। तर आपल्याला त्याला पण द्यायचं आहे, ते मागतील आणि त्यांना लगेचच ते आपल्याला पॅक करून द्यावं लागेल मित्रांनो। तर दुसरं एक पार्सल मित्रांनो आज आपलं पोहोचलं, बुधवारी आपण दिलं होतं आणि गुरुवारी सकाळी ते पोहोचलं। त्यामध्ये 6 पिल्ल्याची 1 कोंबडी, खूप सुंदर कोंबडी होती, आणि परत 10 पिल्ल्याची 1 कोंबडी आणि दुसरी गावठी खुडू कोंबडी। तर असं हे आपण पक्षी पाठवले होते, त्याचाही व्हिडिओ येईल मित्रांनो समोरच, तोही व्हिडिओ येईल मित्रांनो यूट्यूबवरती, तर तो सुद्धा बघा। आणि हे 2 पक्षी आपण पकडलेले आहेत, तर ह्यांना व्यवस्थितरित्या आपण पॅक करणार आहोत, आणि मग परचे 2 कोंबडी जे आहेत ते पण पॅक करूया मित्रांनो, चला। ह्या 2 गळाकाटू कोंबड्या आहेत आणि दोघी अंडी घालत आहेत मस्त, आणि ह्यांना आपण मुंबईला पाठवतोय। आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचं नाव विसरलो, पण त्यांच्याकडे आपल्याला ह्या 2 कोंबड्या आणि 1 गळाकाटूचा कोंबडा आणि दुसरा 1 मल्टी कलर कोंबडा, असे 4 पक्षी आपल्याला मुंबईला पाठवायचे मित्रांनो। तर ही एक आहे मोठी आहे अनुभवी, आणि ही एक आहे छोटी, अनुभव नाही हिला, पण छोटी आहे, अंडी घालत आहे 2ऱ्या-3ऱ्या वेळेस। आणि या दोघींना आपण 700 रुपयाला दिलं मित्रांनो, त्यांना 600 रुपयाला आपल्याला मिळाल्या होत्या या दोघी, आणि हिचं 1 पिल्लू आपल्याकडे आहे। आता ह्या 700 रुपयाला आपण 700 रुपयाला 700 रुपयाच्या 1400 रुपयाच्या 2 आपण देत आहोत या बॉक्स मध्ये पॅक करून। आता लगेच आपल्याला गाडीमध्ये द्यायचं आणि दुसरे 2 कोंबड्या आपण देत आहोत मित्रांनो। तर चला आता लगेच त्यांना पॅक करूया। तर दोन्ही माद्या पॅक करून झालेल्या आहेत, म्हणजे कोक्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि बसल्यात त्या शांत, दोन्हीही शांतच आहेत मित्रांनो। आणि हा आता 2 कोंबडे पकडलेले आहेत, त्यामध्ये हा जो छोटावाला कोंबडा आहे तो गळाकाठू आहे आणि दुसरावाला तो मल्टी कलर, तुम्ही बघितलाय। तर मोठावाला जो आहे ना तो थोडासा आगाऊ आहे, मी पकडायला गेलो की तो चावायचा मित्रांनो। आतापर्यंत माझे पक्षी कधी मला चावले नाहीत, पण हे बाहेरून आलेले पक्षी ना चावायचे, एका कोंबडीनं चावून तरी रक्तच काढलं होतं। तर हा पण तसाच आहे थोडासा, पण बघूया, हे सगळेच पक्षी त्याच्यासोबत राहिलेले आहेत, दोन्ही माद्या पण त्याच्यासोबत राहिलेले आहेत, आणि हा पण एकत्रच मी कोंडवायचो सगळ्यांना। तर मग प्रवासामध्ये हे एकमेकांना मारामारी करणार नाहीत, एकदम व्यवस्थित जातील याची खात्री आहेच मित्रांनो। आणि पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा कंटिन्यू राहा का, तर आपल्या सबस्क्रायबरच्या फार्मवरती गेल्यानंतर मित्रांनो तिथे पक्षी त्यांनी दाखवलेले आहेत, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता का। तर आपण नुसतं पार्सलच देत नाही, तर ते पार्सल यशस्वीरित्या आपल्या सबस्क्रायबरच्या घरापर्यंत पोहोचतं मित्रांनो, म्हणजे त्यांच्या चौकापर्यंत पोहोचतं, आणि मग ते स्वतः ते घरी घेऊन जातात मित्रांनो। आणि इथे आता पार्सल पॅक केलं आहे, गाडीमध्ये पण आपण ते ठेवून दिले। इथे आपल्या
गाडीमध्ये ठेवले मित्रांनो. ते ज्या गाडीमधून जाईल त्या गाडीमध्ये ते ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित प्रकारे आणि आता ते आपल्या सबस्क्रायबरच्या घरी पोहोचलेलं आहे इकडे. तर आता मित्रांनो हे पार्सल आपण मुंबईला दिलं होतं आणि त्या सबस्क्रायबर मित्रांनी मुंबईवरून ते पार्सल त्यांच्या कोकणातल्या गावामध्ये घेऊन गेलेत आणि अशा प्रकारे कोकणामध्ये पक्षी पोहोचले. डायरेक्ट रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इकडच्या भागामध्ये मला देता येत नाही मित्रांनो. जर मुंबईला कोणी असाल तर तुम्ही मुंबईला घ्या आणि तिथून हे पक्षी तुमच्या कोकणामध्ये घेऊन जावा. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.